आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक शहापूर तालुक्यातील एक नावाजलेला गोलंदाज म्हणून सातत्याने माझं नाव का घेतलं जात आहे, टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये एक छोटा पॅक बडा धमाका का म्हटलं जातंय हे त्याला सिद्ध करून दाखवायचे. आणि त्या नियमानुसार आता मला पाहायला गेलं ना 3 वर 1 गडी बाद केलाय. चेंडू टाकून झाले त्याच्या षटकातील 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच पायाला चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू जातो लेग बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी एक धाव लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पाहायला भेटे. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. चला टीम मीटिंग करायची नाही, लगेच गोलंदाज, पुढील गोलंदाज लगेच शहापूर स्टार मॅगी इलेव्हन भिवंडी संघ. चला प्रतिनिधी आपण यायचे मॅगी इलेव्हन भिवंडी संघ. पुढील गोलंदाज येतो आपल्याला ज्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव केलं असा ओमकार. ओमकार दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. चला स्पीड अप करायचे. पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला गेलं 4 धावा, 1 गडी बाद 4 धावा एनपी स्पोर्ट शहापूर संघाच्या पाहायला मिळतात. 25 धावा करायचे जिंकण्यासाठी. बिग बॅश लीग मध्ये ही मॅच खेळवली जाईल आजच्या रात्रीमध्ये. चला टीम मीटिंग करू नका, लगेच चालू करायचे मॅच. पुढील षटक टाकण्यासाठी ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड फलंदाज बाली. पाहूया बाली कशा प्रकारे कामगिरी करेल. आणि ह्या ठिकाणी ओमकाराचा हा चेंडू टाकला जाईल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकात. चला टीम मीटिंग करता खूपच. पुढचा चेंडू, हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पॉवरफुल सक्सेसफुल 1 बाउन्स बालीच्या बॅटीतून चपराक शॉट पाहायला मिळाला. चौकार स्विक साऊंड जो मात्र आपल्याला या मैदानावर ऐकायला मिळतो. जसा चेंडू बॅटला स्पर्श करतो ना तसा फटका, तसा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. जणू काय या ठिकाणी चेंडू हाफ ट्रॅकर होता. आवाज कमी या ठिकाणी सक्सेसफुल. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल. आणि ह्या ठिकाणी एनपी स्पोर्ट्स संघाचे सर्व निलेश दादा यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत से करेंगे कॅप्टन का स्वागत, स्वागत से करेंगे. या ठिकाणी स्पॉन्सर का स्वागत. बॅक टू बॅक दुसरा चौका निलेश काय फलंदाजी मैदानात स्वागत. बालीची बॅट बोलते. संघाची धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 12 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. ओमकार वर चाललेलं आक्रमण 2 लगातारचे 4 आलेत. फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. चला टीम मीटिंग करायची नाहीये, फिल्डिंग सजवायची. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू वेगावर स्वार टाकला जातोय. या चेंडूवर मात्र वेग पाहायला मिळाला. हा चेंडू टप्पा पडला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चला प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करायची नाहीये, लक्ष असू द्या. सर्वांसाठी नेम सेमच आहे. प्रत्येक चेंडूवर मी कर्णधाराला विनंती करेल, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. पुढचा चेंडू फिंगर रोल केले होते. टप्पा मात्र गरगन फिरवला होता. बॅटीची कडा लागून चेंडू जातोय. या ठिकाणी यष्टीरक्षक आहे कैलास बांडे एका टप्प्यामध्ये चेंडू अडवतात आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतो. बघा गोलंदाजाचं विश्लेषण करत होतो. बॅक टू बॅक 2 चौकार आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू अप्रतिम टाकतोय. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला भेटतोय आणि हा बाली स्टाईल मध्ये धर्मवीर चषक मधला षटकार येतोय. हा समालोचन कक्षामध्ये चेंडू मारू आम्ही. पुढचा चेंडू आवाज देतो त्याला सुद्धा सांगू थांबू नको, बोलत राहा बोलत राहा. पुढचा स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला भेटतोय.
षटकार ठोकला. षटकार आणि संघाची धावसंख्या 18 या अंकेवर पोहोचले. 25 धावा करायचे, 18 झाल्यात. 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू नो लुक शॉट या ठिकाणी पाहायला भेटतो. चेंडू कुठे जाणार? ओहो, फाटका सुरेख आहे. चेंडूवर मिळती धावा. 4 चौकार. 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या 22 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या. 22 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या. खूपच मागडा ठरला ओमकार गोलंदाज. 18 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये कंप्लीट केल्या. बालियाने काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला श्रावण पाहायला मिळतोय. चला भिवंडी संघ ही मॅच कंप्लीट होत आलेली आहे. भिवंडी संघ आपण लगेच मैदानामध्ये यायचंय. मॅगी 11 भिवंडी संघ, नरेश दादा यांनी प्रस्तुत केलेला संघ या ठिकाणी उपस्थित आहे. संगमनेर संघ. पुढचा चेंडू मुसासाठी. यॉर्कर लाईन चौटा. सन्मान दिला चेंडूला. मुसाला माहित आहे या ठिकाणी फलंदाजी बालीची खूप सुरेख चालू आहे, तर बालीला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं जातंय. धावा पाहायला गेला प्रगतीपथावर धावा झाल्या आता 23 धावा आणि आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी ह्या ठिकाणी श्रावण आला. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर खोलवा टप्प्याचा चेंडू होता. 2 धावांची गरज आहे. बाली स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅटीची कडा लागली होती, टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अनुभवी खेळाडू आहे श्रावण. पुढील चेंडू पाहूया. श्रावण याचा कशा प्रकारे टाकला जाईल. 2 धावांची गरज आहे. मॅगी 11 भिवंडी संघ. चला आपला कर्णधार. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू अप्रतिम फटका पाहायला भेटतोय. घुटना टेक तमाशा देख. हा फटका विजयी फटका बालीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. जणू का आज मैदानाच्या आतमध्ये 1 मॅन आर्मी. 25 धावा करत असताना काय फलंदाजी केले. पंचवीस करायच्या होत्या. वैयक्तिक 27 धावा बालियाच्या आहेत. अशा प्रकारे मॅच जिंकली एनपी स्पोर्ट शहापूर संघाने. त्यांचं हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक. चला मॅगी 11 भिवंडी संघ स्टारकास्ट